टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वाशिम शहराला या पाणीपुरवठा 10 दिवसाआड होतोय। वाशिम शहराची जे जिथून पाणीपुरवठा होतो ते एकबुर्जी धरणामध्ये सध्या आज रोजी जवळपास 10% पाणी शिल्लक राहिलेलं आहे। त्यामुळे वाशिम शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। आमचं 10व्या दिवशी आड पाणीपुरवठा होतोय आणि आता याच्यापुढे आमचं नियोजन आहे की ज्या गावातल्या काही विहिरी आहेत का हातपंप असतील दुरुस्त करून घेऊन आलो आणि जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरी पण आम्ही त्यातला गाळ काढून त्या पण कार्यान्वित करण्याचा प्रयत्न चालू आहे। तर माझं लोकांना असं आव्हान राहील की पाण्याचा कमीत कमी वापर करावा आणि पाणी जपून वापरलं तर आपल्याला 2 महिने पुरेल इतका पाणीसाठा आपल्याकडे आज रोजी आहे। काही सर दुसरं काही उपाययोजना काही टँकर किंवा मग इतर ठिकाणून पाणी वगैरे घेणे असं काही आहे का? कारण सांगता येत नाही, बरेचसे जे जलस्रोत आहेत ते आटलेले आहेत। हो आमचं तसं एक आज आमचा प्लॅन बी पण तयार झालेला, हा प्लॅन ए होता। आमचा प्लॅन बी पण शोधणं चालू आहे की गावातली पहिली गोष्ट म्हणजे गावातले ज्या विहिरी आहेत ज्या जुन्या जिथून गावाला पाणी पुरवठा व्हायचा त्या विहिरीला आज रोजी चांगलं पाणी आहे, त्या विहिरीतून आम्ही पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा। आणि ज्या काही आजूबाजूला विहिरी आहेत त्या विहिरीचं अधिग्रहण करता येईल का किंवा काही जे चांगले पाणी देणारे बोर आहेत गावातले त्या बोरचंही अधिग्रहण करता येईल का आणि आजूबाजूला एखादा मोठा साठा असेल धरण असेल तिथूनही पाणी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। वाशिमची एक रहिवासी म्हणून पाण्याचे जे अडचण आहे जे प्रत्येकी 10 दिवसानंतर नळ येत आहे, मी एक गृहिणी म्हणून बोलत आहे की पाण्याचा खूपच तुटवडा होत आहे। एक गृहिणी म्हणून दरदोई आपले जे जीवन आहे ते पाण्याच्या भरोश्यावर असते। जीवनाक आवश्यक वस्तू आहे पाणी म्हणजे, पण ज्या म्हणजे दरदोईचे जे कामं आहे ते दरडोई जे कामं येतात ते महिलांना गृहिणींना आम्हाला खूप त्रास होत आहे। 10 दिवसांनी जर नळ सोडत असेल प्रशासन तर प्रशासनाने याची कृपया दखल घ्यावी। पाण्याची जर धरणामध्ये तुटवडा असेल तर काही ना काही पर्यायी मार्ग काढून टँकर पुरवावे या कुठून दुसरीकडून आपली पाईपलाईन करून काहीतरी सुविधा करून ह्या अडचणी दूर कराव्या अशी मी शासनाला विनंती करत आहे।